एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईतनं। नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं सिडको भवनावर मोर्चा काढलाय। रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालाय। पण आमच्याकडे कागद आहेत, आम्ही ते पुरावे ओपनली सर्व पत्रकारांना दिलेत, लोकांना तिथे दिलेत। तुम्ही त्या कागदांवर जर काय बोलत असाल तर आम्ही मान्य करू। 2024च्या इलेक्शनची लागण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तिथं पद दिलं। कशाचं? तर सिडकोचं चेअरमन पद दिलं। आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल, हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना 5,000 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली। आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का? तर अजिबात नाही, कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे। इथं जर आपण बघितलं तर कितीतरी 6-7 महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत, त्यांना तिथं न्याय नाही, अनेक वर्षांपासून न्याय नाही। आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला, हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सह्या झाल्या। ह्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि 5,000 कोटीवर हा भ्रष्टाचार थांबेल असं नाही, हा 50 ते 60,000 कोटीवर जाईल। कारण बिवलकरांची अशी म्हणजे तशी डायरेक्ट नाही, सरकारच्या नावी असणारी जमीन ही 4,000 एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो। त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल। आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू। असं येते की शिरसाट यांना या प्रकरणावरच बोलू नये असं कुठेतरी नगर विकास मंत्र्यांच्या वतीनं त्यांना सांगण्यात असं आम्हालाही कळतंय, कारण का ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत, आम्ही पत्रकारांना पुरावे दिले, सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत, पण याच्यावर अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं। त्याच्यातच मला असं कळतं उदय सामंत साहेबांनी उडता एक उत्तर दिलं की कागद आम्हाला बघावं लागतील। म्हणजे 100% याच्यामध्ये काळबेरं झालंय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं, त्यांच्या हिंमतच नाही। आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं, तुमच्यात जर दम असेल तर तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाही तर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या। पण नाही, पण तुम्ही म्हणता ते खरं आहे। आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको, बोललाच की आपण अडचणीत येऊ, त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही। सहभागी असं म्हणायचं असू शकतो। आता 5,000 कोटी काय सगळेचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही, 10% तरी काढलं ते 500 कोटी असतील। कदाचित विट्स हॉटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते 60-70 कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या, तर 100-150 कोटी रुपये कदाचित हे शिरसाटांना मिळाले असतील। घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान 5,000 कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा 500 ते 1,000 कोटीचा 100% तिथं झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात तिथं वापरला गेला। सर कैबिनेट मिनिस्टर के खिलाफ आप आज आए हैं, यहाँ मोर्चा निकाले है आपने, क्या आपका कहना है उनका कितना करोड़ का घोटाला है, कितना 1,000 करोड़ का घोटाला है? ये जो मोर्चा है ये